बाग संघाकडून चढाई चिपळूण संघाकडे शेतकरी क्रीडा मंडळ अडूर यांनी आयोजित केलेल्या चौरंगी स्पर्धेतला हा सेमीफायनलचा सामना आपण या ठिकाणी पाहतोय. प्रत्युत्तर दखल चढवती आहे बाग संघाकडून 6 खेळाडूंमध्ये. थर्ड रेड तिसरी चढाई चिपळूण संघाची बाग संघाकडे. चढाईकर बाद होत प्रत्युत्तर दखल चढवते ती आता मात्र चिपळूण संघाकडून बाग संघाकडे 2-2-1-2 अशी क्षेत्ररचना. तिसरी चढाई बाग संघाची चिपळूण संघाकडे. मिळतो तो बाग संघाला प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा. प्रयत्न अयशस्वी होतोय पाहिजे. प्रत्युत्तर दखल चढवते बाग संघाकडून. या ठिकाणी एक बक्षीस लावण्यात आलं. सेमीफायनल च्या सामन्यामध्ये एका चढाईमध्ये 3 गुण. सेमीफायनलच्या सामन्यामध्ये एका चढाईत 3 गुण बाद करणाऱ्या खेळाडू 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सोलकर आणि सोलकर बंधू अडूर फोंडकवडी यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. एका चढाईमध्ये 3 खेळाडूंना बाद करण्यासाठी सोलकर आणि सोलकर बंधू अडूर फोंडकवडी यांच्याकडून हे बक्षीस आलंय आणि नक्कीच त्याचा मानकरी ठरतोय. ऋषी भोजने त्याचा मानकरी ठरतोय. थर्ड रेड बाग संघ. सेमीफायनलचा सामना या ठिकाणी चालू आहे. चिपळूण विरुद्ध बाग अशी लढत या ठिकाणी सुरू आहे. म्हणून येतो बाग संघाला प्रत्युत्तर दखल पुन्हा एकदा यशस्वी चढाईकार ऋषी चढाई करतोय.
आता मात्र यशस्वी अशी चौडा पकड होती आहे. गुण मिळतोय तो भाग संघाला. तरेकर परत प्रत्युत्तर दखल चढाई होती की आता मात्र भाग संघाकडून 7 नंबरची टी शर्ट परिधान केलेला चढाईकर आहे. पाहायचं या 4 खेळाडूंमध्ये चढाई करतोय. परत प्रत्युत्तर दखल चढाई होती. थर्ड रेड बाग संघ. थर्ड रेड चिपळूण संघ. पकड यशस्वी होते. गुण मिळते भाग संघाला. तरेकर परत प्रत्युत्तर दखल चढाई होती. त्याचा मात्र चिपळूण संघाकडून भाग संघाकडे. तरेकर परत प्रत्युत्तर दखल आता मात्र 7 नंबरची टी शर्ट परिधान केलेला. थर्ड रेड बाग संघ. पकड यावेळी यशस्वी होते. गुण मिळतोय चिपळूण संघाला. थर्ड रेड
चढाईकार बाद होतोय. गुड मिळतोय तो बाग संघाला. प्रत्युत्तर दाखल पुन्हा एकदा चढाई होती बाग संघाकडून. प्रत्युत्तर दाखल पाक संघाकडून चढाई होती. प्रत्युत्तर दाखल चढाई होती चिपळूण संघाकडून बाग संघाकडे. थर्ड रेड. थर्ड रेड. तिसरी चढाई. सुप्रतकाल होतोय. दोन गुण मिळतात चिपळूण संघाला. प्रत्युत्तर दाखल चढाई होती बाग संघाकडे. परत प्रत्युत्तर दाखल आता मात्र 3 खेळाडूंमध्ये चढाई करणार आहे बाग संघाकडून. प्रत्युत्तर दाखल बाग संघाकडून चांगली चढाई करतोय 3 खेळाडूंमध्ये. चिपळूण संघ. थर्ड रेड. Only every goal. थर्ड रेड बाग संघ. सुपर डबल बहुत महत्वपूर्ण अशी प्रक्रिया चालू शकते.
पुन्हा एकदा या ठिकाणी सामन्याला सुरुवात होते. तीन खेळाडू सुपर टॅकल ऑन असणार 3 नंबरची टी शर्ट परिधान केलेला चढाईकर आहे. चढाईकर परत प्रत्युत्तर दाखल. आता मात्र चिपळूण संघाकडून बाग संघाकडे चढाई होती. हो थांब 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 प्रत्युत्तर दाखल चढाई होती बाग संघाकडून. सामने परत प्रत्युत्तर दाखल चढाई होती चिपळूण संघाकडून. थर्ड रेड बाग संघ तिसरी चढाई. सुपर ट्रॅकल ऑनलाईन पाहायचंय. थर्ड रेड चिपळूण संघ. उचल जाम बाहेर पकड यशस्वी होते. गोल मिळतोय बाग संघाला. +2 3 पॉइंट्स नोंद होतोय चिपळूण संघावरती. नो कमेंट्स. प्रत्युत्तर दाखल चढाई होती. तुला बघतोय कोण प्रत्युत्तर दाखल चढाई होती बाग संघाकडून. घोणसरी संघ संघनायक संघ व्यवस्थापक माईक जवळ संपर्क साधा. घोणसरी संघ माया संघात जिल्ह्यात पण समोर जाता. थर्ड रेड तिसरी चढाई आहे बाग संघाकडे. नंबर 11 नाही एडा नाही तू.
मग मी आणतोय रे, तू एडा नाही आहे, यांना वाटत नाही त्याला त्यात वाटत नाही येडा आहे. महत्वपूर्ण गुण मिळत आहेत. प्रत्युत्तर तडे होती. नाही नाही राहायला नाही आलंय. पकड यावेळी यशस्वी होती. अमर मोरे यांच्याकडून ऋषी मोजणीसाठी 500 रुपयाचं बक्षीस येत आहे. अमर मोरे यांच्याकडून ऋषी मोजणीसाठी जे आता 4 गुण मिळवले होते त्याच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक अमर मोरे यांच्याकडून आलंय. आणि वैभव चौगुले यांच्यासाठी सुद्धा बक्षीस आलंय. ते म्हणजे त्यांनी एक जर गुण मिळवला, 1 पॉईंट घेतला तर 500 रुपयाचं पारितोषिक अमर मोरे यांच्याकडून लागलं. प्रत्युत्तर दाखल. तू सोडू नका, मी धरून ठेवतो, ठेवतो रमा, सोडू नको अजिबात, मी धरतो याला. मार पॉईंट मार रे. हा पाय टाकून दे, चल थांबले. अतिशय सुंदर चौडा पकड. धरून दे आता, मला काय करायचं? प्लेस ते. एक खेळाडू बाकी आहे, तो बाग संघाकडे 1+2 3 पॉईंट्स नोंद होतोय बाग संघावर. लेट कुठे? तिकडे एकची गेली. कुठे? तिकडे एकची ना. 5 मिनिटात झालं नाही ना, हाफ टाइम झाला. हाफ झाला. कडे होते बाग संघाकडून. लवली बॅटर रे. अतिशय सुंदर पकड होती. गुण मिळतोय चिपळूण संघाला. कव्हर लावून घ्या. प्रत्युत्तर दाखल. यशस्वी चढाईकर ऋषी चढाई करतोय बाग संघाकडे. नो टाइमपास. गेम दाखवायला पाहिजे ना, असं गेम आहे तो छोटीला टाइमपास करणार. तिकडे यायचा आता आपण बोलू शकत नाही, तर मी जातो प्यायला. ऋषी परत प्रत्युत्तर दाखल चढाई होती बाग संघाकडून. नाही बनत नाही. हा मग हा बरोबर आहे. पंच खोटे बोलणार नाहीत. नाही नाही पंच पैसे ना पंचाला पण खोटे बोलणार नाहीत. वैभव चौगुले यांच्यासाठी बक्षीस आले. प्रणव कोळेकर यांच्याकडून 1 गुण जर त्यांनी प्राप्त केला वैभव चौगुले यांनी, तर प्रणव कोळेकर यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. वैभव चौगुले यांच्यासाठी यशस्वी होते. गुण मिळतोय चिपळूण संघाला. थर्ड रेड चिपळूण संघ थर्ड रेड. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय यशस्वी चढाईकार ऋषी. तो गरम करले बघा. आता मात्र पकड यशस्वी होती.
वैभव चौगुले यांच्यासाठी पुन्हा एकदा बक्षीस येते. विनायक दत्तडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. विनायक दत्तडे यांच्याकडून परत प्रत्युत्तर दाखल चढाई होतीये ती म्हणजे चिपळूण संघाकडून बाग संघाकडे. अतिशय रोमांचक सामना या ठिकाणी आपण पाहतोय. चालू सामन्याची शेवटची 5 मिनिटं. साई स्वरूप बाग 19, ओम साई क्रीडा मंडळ 20. 19-21 अशी गुणसंख्या. 19-21, 21 चिपळूण, 19 बाग. 5 खेळाडूंमध्ये चढाई करतोय ऋषी. अतिशय रोमांचक सामना आपण या ठिकाणी पाहतोय. सेमी फायनलचा सामना साई स्वरूप बाग गुहागर विरुद्ध ओमसाई क्रीडा मंडळ चिपळूण. ऋषी पडतोय प्रत्युत्तर दाखल चढाई होतीये. रोमांचक उत्कंठावर्धक सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. तो मानणार जाय रेड चिपळूण. त्यांची सेकंड तुम्ही थर्ड आहे. चढाई करतोय. तिसऱ्या चढाईचा आवाज स्वीकारतोय. 2-1 अशी व्यूहरचना बाग संघाची. कोणती अडीच वाटते तिला म्हणायचं. पाच स्वप्नेल सांगळे परत प्रत्युत्तर दाखल चढाई होतीये. 6 खेळाडूंमध्ये बाग संघ या ठिकाणी आदरणीय सन्माननीय काळूगावचे सुपुत्र प्रणवदादा मोळीकर उपस्थित आहेत. त्यांना सन्मानपूर्वक विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती यायचे. विशेष महत्वपूर्ण असा बाग संघासाठी लवले बेडा लवले लवले कोण आहे लवले बेडा पॉइंट मारले. प्रत्युत्तर दाखल 7 नंबरची टी शर्ट प्रदान बाग संघाकडून चढाईकार चढाई करतो.
परत मारू नको परत मारू सामना या नको ठिकाणी पाहतोय साई स्वरूप बाग ब गुहागर विरुद्ध ओम साई क्रीडा मंडळ चिपळूण. रेड चालू सामन्याचं शेवटचं मिनिट. अतिशय महत्वपूर्ण ही चढाई असणार आहे. नाही नाही बोलत नाही लाईनवर आहे चढाई कर बांधतो. कपूर बाग संघाकडून चढाई होती. काय होणार बोलली मग मी काय बोलणार नाही मी काय होणार नाही. रेड तिसरी चढाई. तू भाने बॉल मारतोस तू पकड यशस्वी होते. अशा प्रकारे ही लढत पूर्ण होते.